नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण ऑर्गनायझेशनल कल्चर किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर जे काही टर्मिनॉलॉजी आपल्याला सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत, आय.टी. प्राचार्य गट बच्या, तर त्या टर्मिनॉलॉजी आपण इथं शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. तर जे विद्यार्थी माझ्या या व्हिडिओ चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असतील, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. त्याच्यामध्ये बघा की पहिलं काय, ऑर्गनायझेशनल बिहेवियर. आता या लेक्चरमध्ये मी बऱ्याच गोष्टी फास्ट घेणार आहे, कारण की काय असते की त्याच्यामध्ये असं काही हे नाही, म्हणजे आपल्याला लगेच कळते ऑप्शन. फक्त काय आहे की त्या पॉइंटची आपल्याला एक तोंड ओळख लागते, की असं पाहिल्यानंतर लगेच कळते. कुठेही मेमोराईज करायचं गरज नाही, कुठेही पाठ करायची गरज नाही. फक्त जिथं मेमोराईज करायचं आहे तिथं मी तुम्हाला त्या पॉइंटवर फोकस द्यायला सांगतो, बाकी असं काही नाही. आता बघा की ऑर्गनायझेशनल कल्चर म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये कसं कल्चर असायला पाहिजे, तर त्याला आपण ऑर्गनायझेशन कल्चर म्हणतो. ऑर्गनायझेशन कल्चर इज द सेट ऑफ कॉमन व्हॅल्यू, रूल्स, प्रॅक्टिसेस फॉलोड बाय द एम्प्लॉई इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये तो एम्प्लॉई काय कॉमन व्हॅल्यू फॉलो करतो, काय रूल फॉलो करतो किंवा काय प्रॅक्टिसेस फॉलो करतो, तर त्याला आपण ऑर्गनायझेशनल कल्चर असं म्हणतो. मग त्याचे टाईप कोणकोणते? स्ट्रॉंग. In the strong cultural organization, employee clearly understand and follow the values and goals of the organization. म्हणजे everyone works in the same direction. स्ट्रॉंग कल्चर म्हणजे काय की पॉझिटिव्ह वातावरण असले तर त्याला आपण स्ट्रॉंग कल्चर मध्ये. मग तशा वातावरणात काय करणार की प्रत्येक एम्प्लॉई काय करणार की काय रूल फॉलो करणार, व्हॅल्यू किंवा गोल्स काय असतील ते फॉलो करणार, आणि सगळे एम्प्लॉई एकाच डायरेक्शन आपलं पॉझिटिव्ह डायरेक्शन आपली ताकद लावणार, तर त्याला आपण स्ट्रॉंग कल्चर म्हणतो. Every employees follow the company rules, respect and vision and cooperate with each other. हे आपण साधं एक्झाम्पल याचं घेतलेलं आहे. नंतर दुसरा त्याच्या विरुद्ध वीक कल्चर. आता वीक कल्चर, स्ट्रॉंग मध्ये कसं असतं की सेम डायरेक्शन जातात सगळे एम्प्लॉय, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शन. वीक कल्चर मध्ये तसं होत नाही, एकमेकाच्या विरुद्ध डायरेक्शन एम्प्लॉय जाण्याचा प्रयत्न करतात. वीक कल्चर ऑकर्स when the employee do not strongly follow and share the organization value and goals. The people work mainly on the personal reason rather than organizational vision. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी जर जगत असतील, कुठेतरी मतभेद होत असेल, तर त्याला आपण वीक कल्चर असं म्हणतो. For example, employee ignoring the company's value, do not follow the organization mission or principle, and focus only on completing their task, तर त्याला आपण वीक कल्चर असं म्हणतो. नंतर रोल कल्चर मध्ये कसं असतं की स्पेसिफिक रोल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी त्या एम्प्लॉयला जर दिली असेल, तर त्याला आपण म्हणत असतो की रोल कल्चर. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंट ऑफिस अँड लार्ज ब्युरोक्रॅटिक ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये काय असं असते की त्या एम्प्लॉयला किंवा वर्क इज डिवायडेड अकॉर्डिंग टू स्पेसिफिक रोल, म्हणजे एखाद्या विशिष्ट रोल त्या एम्प्लॉयला प्ले करायला दिलेला असते, तर त्याला आपण रोल कल्चर असं म्हणतो. नंतरच ते टास्क कल्चर. इन द टास्क कल्चर द मेन फोकस इज कम्प्लिटिंग द टास्क एफिशियंटली. म्हणजे एखादा टास्क दिलेला आहे ते एकदम कार्यक्षमपणे, एफिशियंटली म्हणजे काय, योग्य पद्धतीने कार्यक्षमपणे पार पाडले, तर त्याला आपण म्हणत असतो टास्क कल्चर. आता टीम्स आर फॉर्म टू सॉल्व्ह द स्पेसिफिक प्रॉब्लेम ऑर प्रोजेक्ट. फॉर एक्झाम्पल, एखाद्या आय.टी. कंपनीचा जर एखादा प्रोजेक्ट असेल, तर ते काय प्रोजेक्ट, एखादा प्रोजेक्ट असणं म्हणजे काय, ते टीम स्पेसिफिक टास्क कम्प्लीट करण्यासाठी काम करत असेल, तर त्याला आपण टास्क कल्चर म्हणू ना. नंतर पर्सन कल्चर. इन द पर्सन कल्चर द इंडिव्हिज्युअल इज मोर इम्पॉर्टंट दॅन द ऑर्गनायझेशन. म्हणजे तिथं व्यक्तीला महत्व असते ना की ऑर्गनायझेशनला. द ऑर्गनायझेशन मेनली एक्झिस्ट टू सपोर्ट अँड डेव्हलप इट्स मेंबर. फॉर एक्झाम्पल, लॉ फर्म, कन्सल्टिंग ग्रुप आणि रिसर्च ग्रुप. तर इथं कसं असते की त्या व्यक्तीला महत्व दिलेलं असते ऑर्गनायझेशन पेक्षा, तर त्याला आपण पर्सन कल्चर असं म्हणत असतो. नंतर कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे सांस्कृतिक विविधता ज्याला म्हणतो. कल्चरल डायव्हर्सिटी मीन्स presence of the people from different culture, background, language, religion, tradition and value in a group or organization. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये विविध प्रकारच्या कल्चरचे जर लोक असतील, म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं असू शकते, नॉलेज, लँग्वेज असू शकते, रिलिजियस ट्रॅडिशन अँड व्हॅल्यूज ते वेगवेगळ्या असू शकते, तर आपण त्याला कल्चरल डायव्हर्सिटी असं म्हणत असतो. एक्झाम्पल कोणकोणत्या? एम्प्लॉईज फ्रॉम द डिफरंट कंट्रीज ऑफ द रिजन. ऑब्विसली डिफरंट कंट्रीज किंवा रिजन मधून असेल, तर त्याचं वेगवेगळं कल्चर असेल. स्पीकिंग डिफरंट लँग्वेज, वेगवेगळ्या भाषा असतील. वर्कर इज विथ द डिफरंट रिजन, ट्रॅडिशन अँड कस्टम, वेगवेगळ्या चालीरीती किंवा परंपरा किंवा रिलिजियस मधून ते आलेले असतील. इंडिव्हिज्युअल विथ डिफरंट लाईफ, डिफरंट
लाईफस्टाईल्स अँड बिलीफ म्हणजे प्रत्येकाची लाईफस्टाईल आणि त्यांचे जे काही बिलीफ किंवा विश्वास आहे ते वेगवेगळं असू शकते. नंतर आता मॅनेजिंग कल्चरल डायव्हर्सिटी. आता कल्चरल डायव्हर्सिटी आपण बघितलं, मग मॅनेज कशी करायची, तर त्याच्यासाठी बघा, मॅनेजिंग कल्चरल डायव्हर्सिटी मीन्स हँडलिंग अँड रिस्पेक्टिंग द डिफरंट कल्चर, लँग्वेजेस, रिलीजियस values and tradition among the people in the organization so that everyone can work together with efficiently. आता मॅनेजिंग कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे का, की त्या एम्प्लॉईचं कुठलाही बॅकग्राऊंड असू द्या, कोणती भाषा असू द्या, लँग्वेज, रिलिजन असू द्या, व्हॅल्यूज असू द्या, ट्रॅडिशनल असू द्या, ट्रॅडिशन असू द्या किंवा काही असू द्या, तरी काय करायचं की एव्हरी वन वर्क टुगेदर इफेक्टिव्हली, म्हणजे कार्यक्षमपणे सगळ्यांना सोबत घेऊन काम करणे, तर त्याला आपण मॅनेजिंग कल्चरल डायव्हर्सिटी म्हणतो. मग त्याच्यामध्ये की वेज ऑफ मॅनेज द कल्चरल डायव्हर्सिटी, प्रमोट द म्युच्युअल रिस्पेक्ट ऑब्विसली. नंतर प्रोव्हाइड द डायव्हर्सिटी ट्रेनिंग, एनकरेज ओपन कम्युनिकेशन, अवॉइड डिस्क्रिमिनेशन, म्हणजे भेदभाव, उगाच काहीतरी त्याची लँग्वेज वेगळी आहे मग त्याला भेदभाव करायचा आहे किंवा त्या ट्रॅडिशन वेगळी आहे तर त्याला हसायचं असं होता कामा नये. नंतर बिल्ड द इन्क्लुसिव्ह पॉलिसीज, क्रिएट रूल्स अँड सपोर्ट डायव्हर्सिटी अँड इक्वॅलिटी, म्हणजे डायव्हर्सिटी आणि इक्वॅलिटी ला सपोर्ट किंवा प्रमोट करण्यासाठी रूल क्रिएट करणे हे सुद्धा त्याचा सुद्धा एक भाग आहे. नंतर कन्सेप्ट ऑफ लर्निंग ऑर्गनायझेशन. आता लर्निंग ऑर्गनायझेशन नावाचं आहे की लर्निंग म्हणजे काय, कंटिन्युअस शिकत राहणे. द लर्निंग ऑर्गनायझेशन इज अन ऑर्गनायझेशन दॅट एनकरेज द कंटिन्युअस लर्निंग, नॉलेज शेअरिंग अँड स्किल डेव्हलपमेंट अमॉंग द एम्प्लॉईज सो दॅट ऑर्गनायझेशन कॅन अडॉप्ट द चेंजेस, इम्प्रूव्ह परफॉर्मन्स अँड अचीव द लॉंग टर्म बिझनेस म्हणजे किंवा लॉंग टर्म सक्सेस. म्हणजे काय काय कन्सेप्ट ऑफ लर्निंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय, की तिथल्या ऑर्गनायझेशनच्या एम्प्लॉयने कंटिन्युअस लर्निंग ॲटिट्यूड ठेवला पाहिजे, नॉलेज शेअरिंग ॲटिट्यूड ठेवला पाहिजे, स्किल डेव्हलप करायचा ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की जे काही चेंज इन टेक्नॉलॉजी आहे त्याच्याशी आपण ॲडॉप्ट करू शकू. अदरवाईज आपण टेक्नॉलॉजी एका स्पेसनं चालली आणि एम्प्लॉई एका स्पेसनं जर चालले तर ते कुठेतरी मिसमॅच होणार, म्हणजे काय कंपनी कुठे डुबायचे चान्सेस असतात. त्यामुळे जे काही नवीन चेंजेस आहेत त्याच्याशी अडॅप्ट करण्यासाठी त्या एम्प्लॉईनं किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या एम्प्लॉईनं कंटिन्यू शिकत राहणं, कंटिन्यू स्किल इम्प्रूव्हमेंट करणं, कंटिन्यू नॉलेज शेअर करणं हे आवश्यक असते. आता बघा की द कन्सेप्ट ऑफ लर्निंग ऑर्गनायझेशन वॉज डेव्हलप अँड पॉप्युलराइज बाय पीटर सेंगे यांनी हा कन्सेप्ट डेव्हलप केला आणि पॉप्युलराइज सुद्धा केला. त्याच्या म्हणण्यानुसार की हे 5 प्रकारच्या डिसिप्लिन असल्या पाहिजे: पर्सनल मास्टरी, मेंटल मॉडेल, शेअर व्हिजन, टीम लर्निंग आणि सिस्टीम थिंकिंग. आता हे सगळं पाठ करायची गरज नाही, फक्त 5 नावं जरी लक्षात ठेवले तर सफिशियंट आहे. पर्सनल मास्टर के, मेंटल मॉडेल आहे, दुसरं शेअर व्हिजन आहे, टीम लर्निंग आणि सिस्टीम थिंकिंग. नंतर ऑर्गनायझेशनल चेंजेस. ऑर्गनायझेशनल चेंजेस रेफर टू द प्रोसेस ऑफ मॉडिफाईंग द स्ट्रक्चर, पॉलिसी, टेक्नॉलॉजी और वर्क मेथड ऑफ अन ऑर्गनायझेशन टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स अँड द एन्व्हायरमेंटल चेंजेस. आता काय काय करायचं, ऑर्गनाइज चेंजेस म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर, पॉलिसीज, टेक्नॉलॉजी, वर्क मेथड हे सगळं चेंज करायचं आहे. आणि पण त्याच्यासाठी इम्प्रूव्ह परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करणे, तसेच जे काही चेंजेस होतात फास्टमध्ये त्याच्याशी अडॅप्ट करण्यासाठी हे ऑर्गनायझेशनल चेंजेस लागतात. Example, introducing new technology, changing the organized structure, implementing the new policy and strategy. नंतर टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन चेंजेस कोणते, स्ट्रक्चरल चेंजेस इन द हायरार्की, रोल अँड डिपार्टमेंट याच्यामध्ये जर चेंजेस केले तर त्याला आपण स्ट्रक्चरल चेंजेस म्हणतो. टेक्नॉलॉजिकल चेंज, अडॅप्टेशन ऑफ द न्यू मशीन, सॉफ्टवेअर सिस्टीम, तर त्याला टेक्नॉलॉजी, कारण की टेक्नॉलॉजी म्हणजे साधारण आपण दर 2-3 महिन्याला चेंज होतं, ते त्याच्याशी अडॅप्ट करणं, त्याच्या रिलेटेड सॉफ्टवेअर शिकणं, त्याच्या रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या अडॅप्ट करणं, तर त्याला आपण टेक्नॉलॉजिकल चेंजेस असं म्हणतो. पीपल चेंज, चेंज इन द एम्प्लॉईज ॲटिट्यूड, स्किल, बिहेवियर. आता पीपल चेंज म्हणजे नोकऱ्याहून काढायचं नाही, तर पीपल चेंज म्हणजे काय, त्या लोकांमध्ये पॉझिटिव्ह अप्रोचने बदल घडवून आणायचा आहे. त्याचं ॲटिट्यूड असेल, स्किल असेल, त्याच्या वागणूक किंवा बिहेवियर असेल, याच्यामध्ये बदल घडवून आणणे म्हणजे पीपल चेंज. स्ट्रॅटेजिक चेंज म्हणजे काय, चेंज इन लॉंग गोल्स किंवा मिशन किंवा बिझनेस स्ट्रॅटेजी या डायरेक्शन एखादी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी ठरवणे किंवा प्लॅन करणे, तर त्याला आपण स्ट्रॅटेजिक चेंजेस असं म्हणतो. नंतर हे एक मॉडेल महत्वाचं आहे, कुर्ट लेविन मॉडेल ऑफ द चेंज, चेंज मॉडेल. त्यांना 3 फॅक्टर सांगितले की अनफ्रेझिंग, चेंजिंग आणि दुसरं असते रिफ्रेझिंग. अनफ्रेझिंग म्हणजे काय, पीपल प्रिपेरिंग पीपल टू ऍक्सेप्ट दॅट चेंजेस इज नेसेसरी. नाहीतर काय करायचं आहे की
बऱ्याचदा काय होते की ते लोक तयारच होत नाही नवीन चेंजेससाठी, कारण की ते दिवसांदिवस एकच काम केलेले असते, तर त्याला आपण म्हणत असतो त्या लोकांना आपल्याला काय नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन स्पेस सोबत किंवा नवीन चेंजेस सोबत त्याला अडॉप्ट करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो, तर त्याला आपण अनफ्रीजिंग असं म्हणतो. चेंजिंग, इम्प्लिमेंटिंग द न्यू चेंजेस ऑर न्यू वेज ऑफ द वर्किंग. नंतर रिफ्रीजिंग म्हणजे काय, मेकिंग द चेंज परमनंट अँड स्टॅबिलाइज द न्यू प्रॅक्टिसेस. म्हणजे एकदा त्यांनी नवीन शिकलंय की बाबा मग ते स्टेबल करायचं आहे ती प्रॅक्टिस, जोपर्यंत फार मोठे चेंजेस येत नाही, तर त्याला रिफ्रीजिंग असं म्हणत असतो आपण. नंतर ओडी, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. आता बघा, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट इज अ प्लॅन अँड सिस्टमॅटिक एफर्ट टू इम्प्रूव्ह द ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस, एम्प्लॉईज वेलबिंग थ्रू द ट्रेनिंग, डेव्हलपमेंट आणि बिहेवियरल चेंजेस. या सगळ्या गोष्टी थ्रू त्या एम्प्लॉईच्या बिहेवियरमध्ये चेंज आणायचं. एम्प्लॉईच्या बिहेवियरमध्ये चेंज आला की ऑटोमॅटिक ऑर्गनायझेशनची इम्प्रूव्ह होते, त्याला आपण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. फीचर कोणकोणते आहे त्याचा, प्लॅन अँड सिस्टमॅटिक प्रोसेस असते ही. Focus on the human behavior and relationship, encourage the teamwork, participate, improve the organizational effectiveness. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. नंतर केबी, ज्याला नॉलेज बेस एंटरप्राइज म्हणतात. नॉलेज बेस एंटरप्राइज इज अ ऑर्गनायझेशन वेअर नॉलेज, इन्फॉर्मेशन, स्किल अँड एक्सपर्टाइज ऑफ द एम्प्लॉईज आर मेन रिसोर्सेस यूज टू क्रिएट द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. केबी मध्ये काय असते की त्या एम्प्लॉईचं नॉलेज असेल, स्किल असेल, एक्सपर्टाइज असेल, तर ते ॲज अ मेन रिसोर्सेस म्हणून यूज करायचा. कशासाठी, एखादी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आपल्याला जर तयार करायची असेल तर या सगळ्या गोष्टी यूज करणे, तर त्याला नॉलेज बेस्ड एंटरप्राइज म्हणतात. इन सच एंटरप्राइज इनोव्हेशन, रिसर्च, इंटेलेक्चुअल कॅपॅबिलिटी आर मोर इम्पॉर्टंट दॅन फिजिकल रिसोर्सेस लाईक मशीन अँड रॉ मटेरियल. आता अशा प्रोसेसमध्ये काय, इनोव्हेशन, रिसर्च किंवा इंटेलेक्च्युअल हे महत्वाचं आहे कशापेक्षा, मशीन किंवा रॉ मटेरियल पेक्षा या गोष्टीला, कारण की आपलं नॉलेज बेस्ड एंटरप्राइजेस आहे ना. नंतर सिस्टीम अँड प्रोसेस. आता सिस्टीम म्हणजे काय, सिस्टम इज अ सेट ऑफ इंटर कनेक्टेड किंवा इंटर रिलेटेड पार्ट्स वर्क टुगेदर टू अचीव द कॉमन गोल. म्हणजे काय, डिफरंट डिफरंट पार्ट्स असेल त्याचं इंटरकनेक्शन करून ते वर्क टुगेदर म्हणजे एका कॉमन प्लॅटफॉर्मवर वर्क करतील आणि त्याचा पर्पज असेल ते कॉमन गोल अचीव करायचा. इट कन्सिस्ट ऑफ, त्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये काय काय असते, हे चार मेन पार्ट्स असतात. इनपुट, प्रोसेस, आउटपुट आणि फीडबॅक. हे कोणत्याही सिस्टीम मध्ये हे चार मेन कंपोनंट असतातच. त्याच्यामधलं एक साधा एक्झाम्पल द्यायचं तर, इन अँड ऑर्गनाइज एम्प्लॉईज, मशीन अँड डिपार्टमेंट वर्क टुगेदर ॲज अ सिस्टीम टू प्रोड्यूस गुड अँड सर्व्हिसेस. म्हणजे एखाद्या आपण कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये बदला, एम्प्लॉई, मशीन, डिपार्टमेंट्स वर्क हे टुगेदर वर्क टुगेदर टू वर्क टुगेदर ॲज अ सिस्टीम. म्हणजे एक सिस्टीमचा भाग म्हणून डिपार्टमेंट असेल, मशीन असतील, एम्प्लॉई, ते सिस्टीमचाच भाग आहेत ना. ते कशासाठी काम करतात, टू प्रोड्यूस द गुड्स अँड सर्व्हिसेस. प्रोसेस म्हणजे काय, प्रोसेस इज अ सिरीज ऑफ स्टेप or activity used to transfer input into output. It explains how the work is done in the organization. For example, the steps involve manufacturing products and processing of customer order. आता प्रोसेस म्हणजे काय, जे काही रॉ मटेरियल असेल तर त्याचं ट्रान्सफर, आता रॉ मटेरियल म्हणजे काय, ते इनपुट झालं, त्याचं एंड प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन किंवा रूपांतर करणं, तर त्याला आपण प्रोसेस म्हणतो. एंड प्रॉडक्ट म्हणजेच काय, आउटपुट झालेला आहे. नंतरची साईड. आता बघा, नेटवर्क ऑर्गनायझेशन. नेटवर्क ऑर्गनायझेशन इज अ टाइप ऑर ऑर्गनायझेशन वेअर डिफरंट इंडिव्हिज्युअल टीम्स, कंपनीज आर कनेक्टेड थ्रू द पार्टनरशिप अँड कम्युनिकेशन नेटवर्क टू अचीव द कॉमन गोल. म्हणजे याच्यामध्ये काय की दुसरे बरेच इंडिव्हिज्युअल असतील, टीम्स असतील, कंपनीज असतील, ते काय करतात, सगळेजण कनेक्टेड थ्रू द पार्टनरशिप अँड कम्युनिकेशन नेटवर्क टू अचीव द कॉमन गोल. कॉमन गोल अचीव करण्यासाठी ते काय इंटरकनेक्टेड असतात, कम्युनिकेशन नेटवर्क त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश झालेले असते, तर त्याला आपण नेटवर्क ऑर्गनायझेशन असं म्हणतो. आता एक्झाम की त्याचे फीचर काय, फ्लेक्सिबल स्ट्रक्चर, कोलॅबोरेशन विथ अदर ऑर्गनायझेशन आणि शेअरिंग ऑफ द रिसोर्सेस अँड इन्फॉर्मेशन. कारण की त्याच्यामध्ये आपण बघितलं, कनेक्टेड टू द पार्टनरशिप अँड कम्युनिकेशन नेटवर्क असेल तर ते रिसोर्सेस शेअरिंग करतात आणि इन्फॉर्मेशन सुद्धा शेअरिंग करतात. नंतर व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. A virtual organization is an organization where the people work together from different locations using digital technology such as internet,
व्हिडिओ कॉन्फरन्स आणि क्लाउड सिस्टीम. या क्लाउड सिस्टीम असेल, व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा इंटरनेटच्या द्वारे किंवा झूम मीट, गुगल मीट यासारख्या गोष्टीच्या मदतीने ते एकमेकांसोबत कनेक्ट असतात. आता एम्प्लॉई डू नॉट नीड टू वर्क द सेम फिजिकल ऑफिस. आता याचा फायदा काय की एकाच म्हणजे हे सगळं आभासी चालते ना, त्यामुळे असं काही गरज नाही म्हणते की डू नॉट नीड टू वर्क इन द सेम फिजिकल ऑफिस. याचे फीचर काय? वर्क डन थ्रू द डिजिटल कम्युनिकेशन, कारण की टेक्नॉलॉजी थ्रू आपण मीटिंग वगैरे इथं अरेंज करू शकतो. नो फिक्स फिजिकल ऑफिस रिक्वायर्ड, म्हणजे उगाच काहीतरी मोठ्याला बिल्डिंगाची गरज नाही. नंतर ग्लोबल कोलॅबोरेशन, म्हणजे कोणाशी ऑनलाईन किंवा क्लाउडनं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सनं आपण कोणाशी कम्युनिकेशन करू शकतो. तर त्याला आपण व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन असं म्हटलं. होप करतो की बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगितल्या. काही समजत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.